गोरगरिबांची, क्रांतीवीरांची पवित्र भूमी असणाऱ्या मुरबाडसारख्या ऐतिहासिक नगरीत गोरगरिबांची सेवा करण्याचं व्रत घेतलेल्या व गोरगरिबांची उदंड सेवा करणाऱ्या इन्फिगो रुग्णालय, आय केअर हॉस्पिटल, शिवनेरी रुग्णालय, स्पार्क मिंडा फाउंडेशन अत्यंत पवित्र काम करत आहे, असं स्पष्ट प्रतिपादन ज्येष्ठ पत्रकार, शिवचरित्र व्याख्याते, ऑल इंडिया मीडिया सुपरस्टार फाउंडेशनचे प्रदेशाध्यक्ष शांताराम तांगडकर यांनी केलं। यावेळी महाआरोग्य शिबिराचे उद्घाटन महाराष्ट्र शासन अधिस्वीकृती पत्रकार बाळासाहेब भालेराव यांच्या शुभहस्ते झालं। प्रमुख वक्ते म्हणून शांताराम तांगडकर उपस्थित होते। यावेळी सर्वश्री दीपक तिवारी, कुमारी अश्विनी घोलप, CSI एक्झिक्युटिव्ह सुष्मिता राणे, प्रणिती ठाकरे, डॉक्टर विजया दळवी, रोहित झुंजारराव, करण जाधव, सायली पवार, भावना वाघ, सुनंदा कापडी, राकेश धुमाळ, संतोष घरत यांच्यासह मुरबाडमधील शैक्षणिक, सामाजिक क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते। या शिबिरात जवळपास 102 रुग्णांनी सहभाग नोंदवला। ज्या दाऱ्या घाटातून हिराजी गोमाजी पाटील आणि भाई कोतवाल यांनी स्वातंत्र्याचा हुंकार दिला, ती मुरबाडची पवित्र भूमी आणि त्या पवित्र भूमीमध्ये इन्फिगो आय केअर हॉस्पिटलच्या वतीनं, त्याचप्रमाणे मिडा फाउंडेशन, इन्फिगो आय केअर हॉस्पिटल, त्याचप्रमाणे शिवनेरी रुग्णालय आणि शिवनेरी रुग्णालय मुरबाड समूह यांच्या वतीने या ठिकाणी मोफत महाआरोग्य शिबिर या ठिकाणी शुरू झालेला है। यहाँ हमारे तिवारी जी है, तो मैं हिंदी में बात करूंगा। तिवारी जी, ये मुरबाड गौर गरीब जनता का पूरा इलाका है और यहाँ बहुत अच्छा और पवित्र काम कर रहे हैं। ये पवित्र काम के लिए आपको जिंदगी में कुछ कभी का कम नहीं पड़ेगा, क्योंकि जो गरीबों की सहायता करता है उसको भगवान देता है। तो क्या बोलेंगे इसके बारे में आप? जी, ये काम सब हो पा रहा है क्योंकि हमारे साथ में हमारा स्पार्क मिंडा फाउंडेशन, इन्फिगो आई केयर हॉस्पिटल और शिवनेरी हॉस्पिटल है। तो इन सभी के सहयोग से ये काम हो पा रहा है। अकेले हम नहीं कर सकते, अकेले कोई भी नहीं कर सकता है, ये सभी काम सभी के सहयोग से हो सकता है। तो ऐसा कार्यक्रम यहाँ पे चालू किया गया है। हमेशा रोहित जी हैं, करण जी हैं, जो हमारे पार्टनर्स हैं इस कार्यक्रम में, तो इन्होंने इनका सहयोग है इसमें, इस कार्यक्रम को करने के लिए। साथ ही साथ ये जो जहाँ पे कार्यक्रम हो रहा है, ये हमारा आकर्षण कौशल विकास केंद्र है। सर, मैं आपको बताना चाहता हूँ, यहाँ पे बच्चों को, यहाँ के जो गरीब जनता आप जिनको बोल रहे हैं, ना सिर्फ हम इस कार्यक्रम के माध्यम से, कैंप के, मेडिकल हेल्थ कैंप के माध्यम से, बल्कि उनको हम रोजगार, यहाँ पे शिक्षा देकर कंप्यूटर, टैली, स्पोकन इंग्लिश और ब्यूटी पार्लर, कटिंग, टेलरिंग, ऐसी चीजों की शिक्षा देकर भी उनको हम लाभान्वित कर रहे हैं और वो आगे जाकर अपना जॉब कर रहे हैं और अपने पांव पर खड़े हो रहे हैं। अभी तक यहाँ से 250 से ज्यादा लोगों ने शिक्षा ले ली है। और अगर स्पार्क मिंडा फाउंडेशन की बात करें तो मिंडा कंपनी आप जानते हैं, मिंडा कंपनी का एक CSR विंग है। तो उस कंपनी के तहत ये कार्यक्रम चलाया जा रहा है यहाँ पे, यहाँ के लोगों के लिए, यहाँ की कम्युनिटी के लिए, यहाँ के गरीबों के लिए। ये आप अच्छा काम रहे हैं। यहाँ साने गुरुजी ने एक कहावत कहा था, मैं वो मराठी में बताऊंगा आपको। जगी जे दीन अधिपतित तया जाऊन सुखवावे, जगाला प्रेम अर्पावे। इसके बारे में आप क्या बोल सकते हैं? एक तो मुझे मराठी थोड़ी सी कम आती है, मतलब मराठी नहीं, अगर आप मुझे थोड़ा इसका हिंदी बता देंगे तो। जो गरीब लोग हैं, जो दीन दलित लोग हैं, उनको जो सुख देता है तो उसको जिंदगी में कभी कम नहीं पड़ता है। इसके बारे में क्या बताएं? बिल्कुल सही बात है, बिल्कुल सही कहा है कि जैसे जो गरीबों की सहायता करता है, जो लोगों की सहायता, जो जरूरतमंद है उनकी सहायता करता है, तो उसके साथ में भगवान हमेशा साथ में रहते हैं और उनके साथ में लोग भी आ जाते हैं। जैसे आप देखें कि ये स्पार्क मिंडा फाउंडेशन, इनके साथ में कितने लोग जुड़ गए। हमने सोचा था कि कैंप करेंगे, तो साथ ही साथ पहले हमने रोहित जी से बात हुई थी कि हम सिर्फ आंखों की जांच का एक कार्यक्रम रखेंगे। फिर साथ में हमारे साथ में करण जी जुड़े, तो करण जी ने कहा कि नहीं, हम एक और भी चीजें ऐड करते हैं, इसमें महा आरोग्य शिविर बनाते हैं इसको। तो सर, ये सबके साथ में हो रहा है। सबके, जब आप किसी की मतलब अच्छा काम करने के लिए आगे आते हैं तो लोग भी आपके साथ में आते हैं, आपका सहयोग मिल रहा है इसमें। सबसे बढ़िया मीडिया का, हमारे बाला साहब जी हैं, इनका सहयोग मिलता रहता है हमेशा। हम जो भी समाज कल्याण के लिए काम करते हैं उसको आगे बढ़ाने में बाला साहब जी का बहुत बड़ा योगदान है। हमारे यहाँ पे न्यूज़पेपर के माध्यम से या अपने जहाँ पे भी जाते हैं, ये वहाँ पे यहाँ के बारे में जरूर चर्चा करते हैं और बताते हैं कि कैसे एक संस्था यहाँ के लोगों की भलाई के लिए काम कर रही है। यहाँ तिवारी जी, आपने बहुत अच्छा मुलाकात दिया।
आप बहुत अच्छा काम कर रहे हैं और ये काम करने के लिए भगवान आपको 100 साल या 2000 साल की उम्र दे, ऐसी शुभेच्छा कामना करके यहाँ मैं हिराजी गोमाजी पाटील आणि भाई कोतवाल यांनी ज्या दाऱ्याघाटातून स्वातंत्र्याचा हुंकार दिला ती मुरबाड ही पवित्र भूमी आणि त्या मुरबाडच्या पवित्र भूमीमध्ये आज या ठिकाणी इन्फिगो आय केअर हॉस्पिटलच्या वतीनं या ठिकाणी मोफत महाआरोग्य तपासणी शिबिर आयोजित करण्यात आलेला. आदरणीय दीपक तिवारी असतील, त्यांचे सर्व सहकारी असतील, सर्वांची नावं मला माहित नाही. येण्याचं योगदान म्हणजे आमचे मित्र, आमचे फाउंडेशनचे अध्यक्ष बाळासाहेब भालेराव यांच्यामुळे हा योग आला. परंतु आरोग्य चांगलं राहावं आणि माणसाचं जीवन चांगलं जावं या माध्यमातून इन्फिगो आय केअर हॉस्पिटल आणि स्पार्क मीडिया फाउंडेशन व शिवनेरी ग्रुप हे ग्रुप हा जो हे जे काम करतात ते अभिनंदनीय. या ठिकाणी एका कवीने म्हटलं होतं, आरोग्य करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण मोक्ष अथवा बंधन समाधान इच्छितो. ज्यांचं आरोग्य चांगलं आहे त्यांना आयुष्यात काही कमी पडत नाही, किती संपत्ती असू द्या, परंतु तुमचं आरोग्य चांगलं नसेल तर तुम्ही काहीच करू शकत नाही. आणि म्हणून आरोग्य चांगलं राहण्यासाठी इन्फिगो आय केअर तिवारी साहेब असेल, त्यांची सर्व टीम असेल, ती टीम अत्यंत चांगलं काम करत आहे. या ठिकाणी मी तिवारी साहेबांना सांगेल की मी अनेक वेळा तुमच्या कार्यक्रमाला आलेलो आहे, तर तुमची एक 10 मिनिटांमध्ये न्यूज सुद्धा लागणार आहे. या ठिकाणी इन्फिगो आय केअर हॉस्पिटल जर या ठिकाणी महाराष्ट्र शासनाने तर चांगलं काम करणारा आरोग्य सेवेचा जर पुरस्कार द्यायचा ठरला तर तो पुरस्कार इन्फिगो केअर हॉस्पिटललाच द्यावा लागेल. काय इन्फिगो केअर हॉस्पिटललाच द्यावा लागेल. कारण का तर या ठिकाणी हा बहु चर्चित असा भाग मुरबाड भाग आहे. या ठिकाणी आपण जर पाहिलं तर आदिवासी पाडे आहेत, मध्यमवर्गीय पाडे आहेत, काही गरीब माणसं आहेत आणि त्या गोरगरिबांच्या जीवनामध्ये चांदणं पसरण्याचं काम ही मंडळी करत आहे. या ठिकाणी मला जर माहीत असेल तर राजा शिवछत्रपती ज्यावेळेला शिवनेरी किल्ल्यावरून निघत असत त्यावेळेला ह्या दार्या घाटातून ते दुर्गाडी किल्ल्याकडे जात असेल. त्या मुरबाडच्या मातीला एक ऐतिहासिक सुगंध आहे. आणि अशा या पवित्र भूमीमध्ये आज या ठिकाणी इन्फिगो आय केअर हॉस्पिटल चांगल्या पद्धतीने काम करत आहे. अशा संस्था तयार झाल्या पाहिजेत, असे हॉस्पिटल तयार झाले पाहिजेत. तिवारी साहेब असतील आणि त्यांच्या सर्व डॉक्टर असतील, त्यांच्या सर्व टीम असेल, त्यांच्या पाठीवर शाबासकीची थाप पडली पाहिजे. मी बराच वेळ बोलतोय, तुम्ही शांतपणे ऐकता आहात, पण वक्त्याने किती बोलला, मी 2-2 तास बोलतोय एखाद्या विषयावरती. परंतु असाच एक वक्ता बराच वेळ बोलत होता, 5 मिनिट झाले, 10 मिनिट झाले, त्याचं भाषण संपेना. श्रोत्यामधला एक माथीपेर उठला, त्याने हातामध्ये काठी घेतली, दंडा घेतला, ते भोगायला लागलं. तर ते भाषण करणं म्हणजे तुम्ही का फिरताय इकडे, तुमचं भाषण चालू नाही म्हणले, ज्याने तुम्हाला भाषण करणार नाही त्याला शोधतोय. तसं माझं होऊ नये म्हणून या ठिकाणी या इन्फिगो आय केअर हॉस्पिटलला मी मनोमन शुभेच्छा देतो. आमचे मित्र बाळासाहेब भालेराव, आमच्या सुपरस्टार फाउंडेशनच्या वतीनं, आमच्या स्फूर्ती फाउंडेशन महाराष्ट्र, आमचे चिरंजीव बजरंग तांगडकर, सौ शिल्पा तांगडकर, अशा प्रकारचं फाउंडेशन चालवत आहे. आणि हे मी सांगितलं यांना, घरातनं सांगितलं, गुंजारावनं सांगितलं की हे शिबिर आमच्या कल्याणमध्ये सुद्धा व्हावं. तिवारी साहेब फक्त ह्या मुरबाडमध्ये काम नका करू, ह्या इन्फिगो आय केअरच्या ज्या संस्थांना त्या गावागावात झाल्या पाहिजेत. मी या ठिकाणी गेल्या वर्षी 10,000 विद्यार्थ्यांना मोफत पुस्तक वाटली, 10,000 महिलांना शिलाई मशीन वाटली. माझे मित्र होते डॉक्टर गादित म्हणले, काका काय आणलं तुम्ही? आणि तुम्ही त्याने मोठा माणूस, सकाळी सकाळी काय मिळाले, काय झालं नाही. पण त्या माणसाने ताबडतोब सही केली आणि दुसऱ्या दिवशी मशीन आणि पुस्तकं आली. अशा प्रकारची माणसं ही खऱ्या अर्थाने आहे. त्या ठिकाणी बाळासाहेब भालेराव असतील, तिवारी साहेब असतील, डॉक्टरांचं नाव काय, झुंजारराव असेल. हा झुंजारराव सच्चा कार्यकर्त्यांनी बघितलं, अत्यंत निस्वार्थी भावनेने काम करतो. तुमची नावं सगळ्यांची मला माहित नाही. सर्व आमच्या मुलीसारख्या सर्व स्टाफ आणि कर्मचारी यांना पुन्हा एकदा धन्यवाद देतो आणि या ठिकाणी